मला याच्यातून हा घटनाक्रम सांगण्यामागचं कारण असं की ती योजना लागू करण्याचं 100% जे श्रेय आहे ते आमदार साहेबांचं आहे, हे मला सांगायचं. अगदी आपण जो वन वे ट्रॅक जो म्हणतो ना, वन वे ट्रॅक, तो हा एकदम वन वे ट्रॅक होता. आणखीन कोणाला काही विचारायचंय का? दादांकडे. मी मारुती बितवर, मूळचा नांदेडचा आहे. नुकत्याच झालेल्या त्या आपले जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होते त्याच्यामध्ये मी श्रीगोंद्याला गेलो होतो सर्वे करायसाठी. त्यामध्ये सुनीताताई खेतमाळी यांच्यातर्फे गेलो होतो. तेव्हा मी काहीतरी चौकशी केली नाही का सर्वेमध्ये, तर ते म्हणत होते की म्हणजे तुमचं नाव मी खूप ऐकलं त्याच्यामध्ये. ते म्हणत होते की म्हणजे विक्रमदादा पाचपुते जर दगड जरी ठेवले तर आम्ही त्यांना निवडून देऊ, असं त्यांचं काम आहे. खरंच हे खूप भारी वाटलं मला. आणि प्रकर्षानं माझा मुद्दा जे आहे, माझा प्रश्न जे आहे मांडण्याचं एकमेव कारण आहे की एवढा चांगलं नेतृत्व महाराष्ट्राचं, त्या नेतृत्वाला माझं या बुलंद आवाज जे विद्यार्थ्यांचा आहे ते पोहोचावा. मी MPSC तयारी करतोय सध्या. तर नुकतंच 1.5 महिन्याखाली MPSCचा निकाल लागलाय, म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सचा. त्यामध्ये बघा जवळपास OBCचा कट ऑफ आहे 116च्या आसपास आणि EWSचा कट ऑफ आहे 103. म्हणजे इथं जर प्रकर्षाने तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट जे सामाजिक मागासलेपण आहे त्याला डावलून जे आर्थिक मागासलेपण आहे ते कुठे कितीतरी उच्चांकामध्ये गेलंय. म्हणजे जे सामाजिक न्यायाची जी परिस्थिती आहे, जी संविधानाला अपेक्षित आहे, ते कुठेतरी तडा जाताना दिसतोय. बरेच पोरं रडताना पाहिलं मी अक्षरशः त्याच्यामध्ये की 116 OBCचा म्हणजे कट ऑफ लागतोय, OBC असो किंवा ओपन असो. मग त्यामध्ये जर EWSचे जे काही डॉमिनन्स छोटा वर्ग आहे, फक्त आर्थिक मागासलेपण आहे, त्यांचा 103 लागतोय. म्हणजे कुठेतरी विरोधाभास निर्माण झालेला आहे, उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगायचा भाग एवढाच आहे की जर तुमच्या म्हणजे काही प्रश्न मांडून काही त्याच्यावरती त्या समस्याचं निराकरण करता येईल का, यासाठी तुम्ही प्रकर्षानं मुद्दा मांडावा, थोडंफार त्याला हातभार लावावा असं माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे OBC असेल किंवा EWSचे सर्टिफिकेट काढताना जी पारदर्शकता म्हणतो आपण, ते नक्कीच कुठंतरी डावलल्याची दिसतंय मला असं. कारण का जे आपण जर तहसीलमध्ये गेलो, कुठं जरी गेलो तर आपण जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढतो किंवा नॉन क्रिमिलेअर काढतोय, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी स्वतःसुद्धा गेलो माझं स्वतःसाठी काढण्यासाठी. बरेच माझे मित्र पण आहेत. त्याच्यामध्ये असे बरेच कागदपत्राची पडताळणी होत नाहीये आणि डायरेक्ट असं 1-2 कागदपत्र घ्यायचं आणि डायरेक्ट त्यांचं उत्पन्न किती जास्त जरी असेल तरी देऊन टाकायचं. अशा बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता येते का, त्यासाठी प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा. थँक्यू. धन्यवाद दादा.